आज पोल्ट्रीत जागा वाढवली तेव्हाच खाद्याच्या लाईनी खाली घेतल्या. नवीन खाद्याच्या लाईनी चालू करायच्या म्हणून इकडे मशीनला पुजून घेतला आधी. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर इकडे सकाळ सकाळी उठून पोल्ट्री आलो, कारण की आज आपल्याला पोल्ट्रीत लय काम आहे. आज आपल्याला दोन्ही शेडची दोन दोन गाळ्यांनी जागा वाढवायची. त्याआधी आपल्याला हा सगळा भुसा पांगवायला लागेल. आता आम्ही याला घरीच सोडलं होतं, पण तिथं लयच इवळत होता. मग त्याला जरा घेऊन आलो. इथं तो लयच नाटक करायला लागला होता. मग त्याला डायरेक्ट इकडे बांधूनच टाकला. कब का जाय का बचके. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय ना, तुम्ही जर पोल्ट्री वाले असेल ना, तर या भुशाचा रेट काय तुमच्या इकडे तो पण कळवा कमेंट मध्ये. आता मला कमेंट मध्ये लय मेसेज येतात की भाऊ तुझा नंबर द्या, आम्हाला माहिती पाहिजे. आता विषय असा आहे की कमेंट एक दोन जण नाही करीत, बरेच जण करतात. एवढ्या सगळ्यांचे कॉमन प्रश्न असतात आणि त्यांना कसं काय आपण उत्तर द्यायचं एवढ्यांना. आणि होय, अजून एक तुमच्यासाठी युट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे ना, तिथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची फार बारीक बारीक इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आता ते तुम्ही कशा प्रकारे सर्च करून तुम्ही चेक करताय तुमच्या मनावर. आता ह्या शेडची इकडे जागा बिगा देऊन जालते. आता हॉपरच्या लाईनी आम्ही खाली घेतल्या होत्या. आता त्याच्यातच खाद्य भरायचं मला. आता तसं पाहायला गेलं तर हे टोटल काम आहे ना माझ्यासाठी फुल नवीन आहे. आणि मग इकडे हॉपर मी सगळे भरून घेतले आणि इकडे मम्मीने घेतलं आपल्या मशनीची पूजा करायला. भले आम्ही पोल्ट्री व्यवसाय आले, काय आंबली लोकांना ते आवडत पण नसेल, पण आमच्यासाठी ही लक्ष्मी आहे, त्यामुळे आम्ही यांना पूजितो. मग काय ऑटो मोडो टाकून दिलं आपलं उद्घाटन करून. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना इकडे आपली भांडी न्यायला माणसं आलती. आता यांनी मला इंस्टाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी नंबर देऊन मग ते आले डायरेक्ट इकडे आपल्या घरी. आता हे बघा, अशा प्रकारे ना सेन्सरच्या भांड्याला लाईट असती. मग पक्षी त्या लाईटीच्या उजेडात खाद्य खायला येते आणि त्या भांड्यातलं खाद्य संपले की लाईन पुन्हा चालू होती.